शिवाजी ठाकरे साहेबांचा, आदरणीय शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांचा, अरे जय भवानी, जय भवानी। सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय। ज्या अभूतपूर्व क्षणांची उसंत आपल्याला होती, नाशिककरांच्या भेटीसाठी आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब। गनिमांना एवढ्या मोठ्या टाळ्यांचा कडकडाट नाशिककरांनी करायचा आहे, तिथपर्यंत आग लागली पाहिजे। उद्धव साहेब आले। पत्रकार मंडळींना विनंती, आपण मंच खाली करावा, कारण लगेचच पुढील कार्यक्रम आता आपण इथे सुरू करतोय। मी साहेबांना विनंती करतो, स्वप्नील डुमरे साहेब यांनी अतिशय सुंदर पोवाडा इथे सादर केलेला आहे। स्वप्नीलजी, आपण साहेबांना करायचंय। स्वप्नीलजींना सन्मानित करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतो, आपण तिथेच थांबावं साहेब। स्वप्नीलजींचा सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ लवकर पाठवा। पुष्पगुच्छ ऑर्गनायझिंग कमिटी पुष्पगुच्छ पाठवा। पत्रकार मंडळींना विनंती आहे, मंच खाली करायचं आहे। व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, मंच खाली करूया आपण। ज्या नाशिकच्या सिन्नरच्या रांगड्या गड्यानं गेले काही क्षण या ठिकाणी महाराजांची पवित्र अशी पवाड गाऊन इथे आपल्याला मंत्रमुग्ध केलेला आहे, त्या स्वप्नील डुमरे, शिवशाहीर स्वप्नील डुमरे यांचा या ठिकाणी साहेबांच्या वतीनं सन्मान केला जातोय। धन्यवाद स्वप्नीलजी, आपले मनपूर्वक आभार। पुष्पगुच्छ आलेला आहे, साहेबांना विनंती आहे आपण हा पुष्पगुच्छ या ठिकाणी द्यावा। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। धन्यवाद। सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचंय। नाशिकची शिस्त आपल्याला जाणवली पाहिजे। पुढील 1 मिनिटात पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय। डाव्या बाजूच्या शिवसैनिकांनी मागे खुर्च्या रिकाम्या आहेत, ताबडतोब जाऊन बसायचंय। उजव्या बाजूच्या शिवसैनिकांनी मागे जायचंय। सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हायचंय। आपल्याकडे सेकंदाची सुद्धा उणीव आहे, कारण आता उद्धव साहेब तर इथे आलेले आहेत, पण ज्या ज्वलंत धगधगत्या विचारानं ही संपूर्ण महाराष्ट्राची भूमी पावन झाली, त्या हिंदू हृदय सम्राटांचं येणं आता इथे होणार आहे। आणि त्यामुळे या दैवताचं स्वागत करण्यासाठी रोषणाई बंद करण्यात यावी, कारण एक विशेष माध्यमातनं स्वतः दस्तूर खुद्द आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक धगधगता विचार भेटीला येतोय नाशिककरांशी संवाद साधायला। कम ऑन नाशिक, आवाज आला पाहिजे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय आणि महाराजांचं नाव घेतल्यानंतर लगेचच ध्वनिचित्रफीत इथे सुरू होईल। नाशिकचा आवाज अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। समोरच्या लाईट्स ऑफ करा, समोरच्या लाईट्स ऑफ करा, हॅलोजन समोरचे लाईट्स। सर्वांनी स्टेजच्या खाली उतरा, कार्यकर्त्यांनी मंचाच्या खाली उतरा, खाली उतरा। समोरच्या लाईट्स ऑफ करा ताबडतोब। तोपर्यंत पुन्हा एकदा आपण महाराजांचं नाव घेऊया। जय भवानी। नाशिककरांच्या भेटीला
हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक धगधगता विचार. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला, कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला, कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला, कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज तुफान गर्दी दिसते. अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहेच आणि ते राहणारच. म्हणजे ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात तसं हे नातं नाही की. नासिक से मेरा पुराना नाता है. मैं यहाँ वीर सावरकर जी के साथ काम करता था और जैक्सन के वध में मेरा ही प्लॅनिंग था. अरे जातील तिथे गणवायचंय आणि लोकही गणतात. ही काही नाती जपणारी माणसं नाहीत. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे, ढोंग. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. खांदा म्हणजे आधाराचा हो. अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं, पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. 25 वर्षे आमचं एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होतं. अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले. बरोबर ना? काय मग नातं तोडलं कोणी? माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू काढतो. अहो त्यातच मजा असते, नाहीतर एकदम खेळ आटपून जाईल हो. आज नाशिकला जमला आहात. नाशिककर मला विसरूच शकत नाही. का आहेत ना सगळ्या जागेवर. बरं तो आपला बबन घोलप कुठे आहे? दिसतोय ना? जागेवर आहे ना? अरे कुठे भरकटताय इकडे तिकडे? अरे बाबांनो, शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात. हा जो समोर साधा शिवसैनिक बसलाय ना, तो महत्वाचा आहे. त्याने तुम्हाला आमदार खासदार बनवलं. बातम्या सुरूच आहेत, हा गेला तो गेला. अरे अस्वलाच्या अंगावरचे 2-4 केस गळले उपटले, अरे काय फरक पडतो? आता ही सगळी नवी मंडळी आली, पण नाशिकचं गोल्फ मैदान गाजवलंय. पैसे देऊन सभेला माणसं आणण्याचा दळभद्री प्रकार आम्हाला कधीच करावा लागला नाही. आई जगदंबेची तेवढी कृपा आमच्यावर नक्कीच आहे आणि ती राहणारच. आता या निवडणुकीत काय झालं? विधानसभेचं म्हणतोय. जो निकाल लागला तो तुम्हाला मान्य आहे का? इथे बडगुजर, वसंत गीते, तिकडे निफाडला आपला अनिल कदम, घोलप यांचे चिरंजीव योगेश राबले, लोकांची कामे केली. मालेगावात अद्वै हिरे, धुळ्यात अनिल गोटे हे मैदानात होते, पण निकाल उलटेच लागले. अहो हे भाजप आणि त्या नकली शिवसेनावाल्यांनी असे काय दिवे लावले की ज्यामुळे त्यांना अशी भरभरून मते पडली? लोकशाहीत हे असे निकाल जबरदस्तीने लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय? ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही. हे असेच सुरू राहणार असेल तर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आम्हाला वीर सावरकरांच्या क्रांतीच्या मार्गाने जावेच लागेल. होय, मी हे सावरकरांच्या नाशिकमध्ये बोलतोय. टाका
आणखी एक खटला माझ्यावर, नाहीतरी माझ्या शिवसैनिकांवर खोटे खटले टाकताय ना, टाका. हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कोणाच्या पाठीत वार करणार नाही, पण महाराष्ट्राच्या पाठीत आता फक्त घाव आणि वारच सुरू आहे. सगळा पैशांचा खेळ. महाराष्ट्र मुघलांनी आणि इंग्रजांनी इतका लुटला नव्हता तेवढा भाजपवाल्यांच्या टोळ्या लुटतायत, आणि ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली. भारतीय जनता पक्षाला आम्ही हिंदुत्वासाठी मोठे केले, पण आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच. हिंदुत्व ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही. अरे हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहेत. जातीत पोटजातीत मारामाऱ्या लावून ते नाना फडणवीस मजा बघतायत. पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही. शिवसेनेने गेल्या 50 वर्षात किती सोसले हो. सतत आव्हानं दिली गेली आणि आम्ही ती स्वीकारलीही. 5 पिढ्या शिवसेनेच्या विचाराने भारल्या गेल्या आहेत. त्यांच्या रक्तामध्ये स्वार्थाचा नाही तर राष्ट्रीयत्वाची जबरदस्त ऊर्जा शिवसेनेने निर्माण केली. जे नामर्द डरपोक गेले ते गेले. त्यांची लाकडं भाजपवालेच सोलापुरात रचल्याशिवाय राहणार नाहीत. चिंता करू नका. शिवसेना, माझी शिवसेना हे एक कुटुंब आहे आणि राहील. आज माझ्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे. नाशिकमध्येच त्या अवकाळीने माझा शेतकरी गार झाला आहे. त्याला कोणी वाली? अहो, कर्जाचा डोंगर घेऊन माझा शेतकरी जगतोय. अरे जगतोय कसला, रोज आत्महत्या करतोय. आणि तुमचे ते कृषी मंत्री इकडलेच ना, कोकाटात फिरतायत. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार होता ना, मग काय झालं? का शेपूट घातलेत? अहो, शेतकऱ्यांची इतकी फसवणूक करून सुद्धा तुम्ही उघडपणे फिरताय आणि लाजा नाही वाटत तुम्हाला? लोकांना नोकऱ्या नाहीत, शिक्षणाचा बट्ट्या बोळ चाललाय, आरोग्य सेवेचे धिंडवडे निघालेत, तिकडे नुसती लूटच चालली आहे. गरिबांना 2 वेळचं जेवण नाही, उद्योगधंदे बंद पडले जात आहेत. अहो, तुमच्या नाशिकमध्ये किती नवे उद्योग आले? हा आकडा. ते फडणवीस अमेरिकेत जाऊन आले गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली, पण नाशिकच्या हाती काय? भोपळा. हे सगळं तुम्ही किती काळ बघणार आणि थंडच बसणार असाल तर त्या छत्रपती शिवरायांचं हे नाव घेऊ नका आणि जय भवानी जय शिवाजी याचाही गजर करू नका. अहो, महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी शिवसेना तोडली. निष्ठावंत म्हणून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले. ते गद्दार एक जात दिल्ली पुढे स्वतःची सिलेंडर वर करून अरे मुजरेत झाडतायत. त्यासाठी शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केले आणि त्यासाठीच 106 हुतात्म्यांनी घरावर संसारावर तुळशीपत्र ठेवले. मी महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची मर्द पिढी उभी केली होती. अरे काय झालं त्या उसळणाऱ्या गरम रक्ताचे? अहो, ते गद्दार गेले ते गेले. त्यांच्या स्वाभिमानाच्या गोवऱ्या सोलापुरात गेल्या. त्यांना पैसा, अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात हो, पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार. गंगेत किती डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही. या गद्दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे. ज्या इमान निष्ठेतून शिवसेनेचा अंगार निर्माण झाला
त्यावर बेमानीच्या गुळण्या टाकणारे तुमच्या रक्ताचे हाडामासाचे लोक आहेत. छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या नशिबी जे स्वकीयांकडून बेमानीचे घाव आले तेच आमच्या नशिबी आले. पण याद राखा गद्दारांनो, याद राखा, तुमचे हे नीच मनसुबे पूर्ण होणार नाहीत. अरे खुर्च्यांतील ढेकून होऊन जगणारे त्या खुर्च्यांचाच संपतील. निष्ठेच्या वणव्यात फितुरीची राख रांगोळी होईल. माझा महाराष्ट्र फितुरीचा बदला घेईल. छत्रपती शिवराय शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी आनंदाचा थैथाट केला, पण मराठा जो पेटला तो महाराष्ट्रात औरंग्याला गाडून दिल्लीच्या तख्तापर्यंत धडकला. माझा शिवसैनिक खरा मर्द आहे, वाघ आहे, वाघ. तुमची ती काय ऑपरेशन वगैरे सुरू आहेत ना फोडाफोडीची, ती वेळ येत आहे. त्याच ऑपरेशन टेबलवर पाडून तुमच्या बेईमानीची नसबंदी माझा मराठी माणूस, माझा शिवसैनिक नक्कीच करेल. घोटाळा गोलमाल करून विधानसभा जिंकली. अरे भ्रष्टाचार, पैशांचा खेळ, दुसरं काय. आता मुंबईची महानगरपालिका 106 हुतात्म्यांचा हा पंचप्राण ते विकत घ्यायला निघाले. हे मी आणि माझा शिवसैनिक त्रिवार होऊ देणार नाही. आम्ही महाराष्ट्राला स्वाभिमानी बनवलं, मराठी माणसाला बेडर केलं. संकटे वादळे येतील जातील, पण त्या तुफानांची टक्कर देत संकटांच्या छाताडावर पाय देऊन माझा शिवसैनिक शिवसेनेची नौका पुढे आणि पुढेच घेऊन जाणार आहे. या महाराष्ट्राचं भविष्य आणि आपल्या सगळ्यांचं दैवत सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण सविनय मंचावर यावं. आदरणीय राऊत साहेब आपणही कृपया मंचावर यावं अशी मी आपणास विनंती करतो. जयंतराव दिंडे, दत्तानाना गायकवाड, विनायक पांडे, DG सूर्यवंशी साहेब, वसंतराव गीते, विलास अण्णा शिंदे, शुभांगीताई पाटील, केशव पोरजे, बाळासाहेब पाठक, भारती ताजमपुरे, कुणाल दराडे, नितीन आहेर,
गणेश धात्रक आणि राजाभाऊ वाजे या मंडळींनी साहेबांचा सन्मान नाशिक जिल्ह्याच्या वतीनं करण्यासाठी मंचावर यायचंय. ज्यांची नावं मी घेतली आहेत त्या मान्यवरांनी कोर कमिटीच्या वतीनं साहेबांचा सन्मान करण्यासाठी मंचावर यायचंय. पुन्हा एकदा मी नावं पुकारतो. आदरणीय उपनेते सुनील भाऊ बागुल, उपनेते बबन नाना खोलप, उपनेते सुधाकर भाऊ बडगुजर, उपनेते अद्वै हिरे, संपर्क प्रमुख जयंतराव दिंडे, सहसंपर्क प्रमुख दत्ता नाना गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, माजी महापौर वसंतराव गिते, महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे, उपनेत्या शुभांगीताई पाटील, उपजिल्हा प्रमुख केशव बोरजे, जिल्हा संघटक बाळासाहेब पाठक, भारतीताई ताजमपुरे, जिल्हा प्रमुख ग्रामीण कुणाल तराडे, नितीन आहेर, गणेश धात्रक आणि राजाभाऊ वाझे या मंडळींना विनंती आहे नाशिक जिल्ह्याच्या वतीनं खुर्चीच्या मागे बॉडीगार्ड्स व्यतिरिक्त एकही कार्यकर्ता उभा राहणार नाही अशी सूचना मान्यवरांकडून आलेली आहे. बॉडीगार्ड्स व्यतिरिक्त इतर कार्यकर्त्यांनी स्टेज पासून खाली यायचे. जी मंडळी उभी आहेत मागे काही खुर्च्या रिकामी आहेत, कृपया आपण बसून घ्यायचे. मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. मान्यवरांच्या खुर्चीच्या मागे एकही कार्यकर्ता उभा राहू नये. फक्त उद्धव साहेबांचे स्वीय सहाय्यक आणि त्यांचे बॉडीगार्ड्स मंचावर उपस्थित राहतील. इतर सर्व कार्यकर्त्यांनी मंच खाली करावा. धन्यवाद. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. नाशिककर जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. आदरणीय राजनजी विचारे साहेब आपण कृपया मंचावर यायचे. आणि मी जास्त वेळ न दवडता या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हा दिमागदार कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला ते आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात. जोरदार टाळ्यांचा खडखडाट सन्माननीय संजयजी राऊत साहेब यांच्यासाठी. आदरणीय पक्षप्रमुख, अरे बाबा जरा सकाळपासून शिस्तीत राहिलात ना, थोडं शांत राहा. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी, या भव्य मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व नेते आणि नाशिकचे सर्व पदाधिकारी, आज सकाळपासून इथे ज्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचा आजचा हा समारोपाचा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा असा हा क्षण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करतात. मलाही म्हणाले मार्गदर्शन करा आपले लोक. मी म्हटलं आता मी काय मार्गदर्शन करणार. मगाशी आपण ज्यांची चित्रफीत पाहिली, ज्यांचं दर्शन आपण घेतलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मार्ग दाखवणारे उद्धव साहेब तुम्हीच आहात. अशा प्रकारे हा दिवसभराचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम तुमच्या उपस्थितीत आता संपतो आहे. मी फक्त उद्धव साहेबांना एवढं सांगू इच्छितो की हे संपूर्ण शिबिर हे नाशिकच्या शिवसैनिकांच्या मेहनतीने पार पडलेलं आहे.
नाशिकचे शिवसैनिक, नाशिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ह्यांनी तन मन आणि धन अर्पून हे शिबिर यशस्वी केलं आणि ही शिवसेनेची ताकद आहे. आज आपल्याकडे सत्ता नाही आहे, त्याच्यामुळे असे कार्यक्रम कसे होऊ शकतात असा प्रश्न पडतो. पण एकदा शिवसैनिकांनी मनावर घेतलं की असे 100 सोहळे तो पार करू शकतो. आज काय झालं, अडथळे बघा कसे येतात, आणतात. इथे आपलं शिबिर सुरू आहे आणि बाहेर नाशिकला शहरामध्ये भारतीय जनता पक्षानं दर्गे पाडण्याचं काम घेतलं. का तर शहरामध्ये गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टी व्हीवरती आपल्या बातम्या दिसू नयेत म्हणून आजचा मुहूर्त काढला. पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिराचा सोहळा होतोय आणि दिवसभर महाराष्ट्रामध्ये या आपल्या शिबिराची बातमी होते आहे. या शिबिराचं वैशिष्ट्य काय आहे? अनेकांना वाटलं की पराभव झाला शिवसेनेचा, शिवसैनिक खचला असेल, शिवसैनिक घरी बसला असेल, शिवसैनिक आता घराबाहेर पडणार नाही, शिवसैनिक दहशतीखाली आहे. आजच्या शिबिरानं दाखवून दिलं की नाशिकचा शिवसैनिक आहे तसाच दणदणीत आणि खणखणीत आहे. एखाद दुसऱ्या पराभवानं खचून जाणारे आम्ही नाहीत. यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे. याच्यापेक्षा का वाईट बघायचं आहे? यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे, स्वतः शिवसेना प्रमुखांनी अनुभवलेला आहे. आणि सगळ्यात खराब काळाशी सामना करणारी जी व्यक्ती असते ती सगळ्यात उज्ज्वल भविष्याची निर्माता होते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की आम्ही खचलो, दबलो, तसं नाही. एक छावा नावाचा चित्रपट येऊन गेला, त्याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजीचा संघर्ष पाहिला. तो संघर्ष आपल्या वाट्याला आलेला लक्षात घ्या. त्या काळामध्ये कवी भूषण होता, कवी भूषण. छत्रपती संभाजी जेव्हा निराश झाले, चारी बाजूनी घेरले गेले आणि आता काय करावं हा जेव्हा त्यांना प्रश्न पडला, तेव्हा कवी भूषणने त्यांना एक मंत्र दिला जो आपल्या शिवसैनिकांसाठी सुद्धा तेवढाच उपयोगाचा आहे. कवी भूषण सांगतो संभाजीराजाला, कवी भूषण संभाजीराजांना सांगतो, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिना लढे उन पर है धिक्कार. काय सांगतो कवी भूषण संभाजीराजांना? हार गए जो बिना लढे. तो महाराज उठा, आता लढायला पाहिजे आपल्याला. हार गए जो बिना लढे उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू भोर का पहला तारा है, तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. यह अधिकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. आपल्याला सुद्धा ह्याच मार्गाने जायचं आहे. छत्रपती संभाजी लढला, त्यांनी परिवर्तनाची एक दिशा दाखवली, संघर्ष केला, त्यातून महाराष्ट्र उभा राहिला आणि परिवर्तन करण्याची ही ताकद जी आहे शिवसैनिकामध्ये. मगाशी नाशिकच्या पराभवावर चर्चा झाली. नाशिकचा पराभव का झाला? उद्धव साहेब, आपण खूप विश्लेषण केलं, पण नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं, म्हणजे महाराष्ट्राच्या. आपण म्हणतो का हरलो, का हरलो, का हरलो, पण नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण जर कोणी केलं असेल तर ते वॉशिंग्टनला झालं. तुलसी गबार्ड
नाव लक्षात ठेवा, तुलसी गबार ही साधी बाई नाही आहे, मोदीची बहीण आहे. मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात. आणि आता मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा जाताना इथून कुंभ स्नानासाठी जे गंगाजळ त्यांनी सगळ्यांना पाठवलं, त्या गंगाजळाचे कुंभ घेऊन हे मिस्टर नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आणि तुलसी गबाडला सुपूर्द केलं. फोटो आले आहेत. ही तुलसी गबाड साधी बाई नाही आहे, ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागाची प्रमुख आहे, इंटेलिजन्स ब्युरोची प्रमुख आहे तुलसी गबाड. त्या बाईने सांगितलं परवा, काय सांगितलं? ईव्हीएम हायजॅक होतंय आणि ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात. ईव्हीएममुळेच. आपण पण सकाळी विनायकराव बोललात, तुलसी गबाडने सांगितलंय, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलंय आणि मोदीच्या बहिणींनी सांगितलंय. तिच्या हातात गंगाजल आहे, ती खोटं बोलणार नाही. मोदीने तिच्या हातात गंगाजल दिला, त्याच्यामुळे ती खोटं बोलणार नाही. आणि ईव्हीएममध्ये घोटाळा होतो, ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवले जातात, हे जेव्हा तुलसी गबाड सांगते वॉशिंग्टनमध्ये बसून, तेव्हा महाराष्ट्राचा निकाल हा अशा पद्धतीनं का लागला याचं उत्तर जगाला मिळतं. बरोबर ना? मग आम्हाला वाटतंय की नाशिकमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून हे काय चाललेलं आहे. खरं म्हणजे आजच्या या शिबिराला आपण तुळशी गबाडलाच बोलवायला पाहिजे होतं मार्गदर्शन करण्यासाठी. तुळशी गबाडला आपण पुढल्या वेळेला बोलवू विधानसभेच्या आधी की महाराष्ट्राला मार्गदर्शन करा. पण अशा प्रकारे शिवसैनिकांचं अशा प्रकारच्या निर्णयानं मनोधैर्य खच्ची होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला हिंदुत्व शिकवताय नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस. तुम्ही कधी हिंदू झालात? तुम्ही कधी हिंदू झालात? एक सुंदर वाक्य आहे, जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो. आम्ही ते करत नाही. आम्ही आहोत, आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलेला आहे. आणि आजच्या शिबिराचं जर म्हणाल तुम्ही तर तोच एक संदेश आहे की आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत. आम्ही आमच्या नेत्याच्या पाठी उभे राहू, ठामपणे उभे राहू, महाराष्ट्रात उभे राहू, देशात उभे राहू. आणि तुमचं जे ढोंग आणि पाखंड आहे हे उघडं पाडू. या राज्यामध्ये जे चाललंय सध्या, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, या चष्मा, आज हे महाशय परत गावाला गेलेले. मला आता भीती वाटते. आज पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, काय आहे, कोणाचा आता जाणार आहे, कोणाचा बकरा कापणार आहे. आता आम्हाला महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते. एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता. हा महाराष्ट्र पुरोगामी या फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरेंचा हा महाराष्ट्र आहे. माननीय उद्धव साहेब, आज सकाळपासून या नाशिकमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आज सकाळपासून सर्व वृत्तवाहिन्यांवर या शिबिराचं वृत्त दाखवलं जात आहे. आणि या शिबिरातून आपण काय संदेश देणार आहात त्याकडे जे गावाला गेलेले आहेत ते सुद्धा तिथे टी व्ही लावून बसलेले आहेत. तेव्हा हा महाराष्ट्र आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहतो आहे. आणि नक्कीच हे मार्गदर्शन शिवसैनिकांना, महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला योग्य दिशा दाखविल्याची मला खात्री आहे. मी आपला अत्यंत आभारी आहे की आपण आज मुंबईतून इथे आलेला आणि शिवसैनिकांना भेटताय. हा शिवसैनिक तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो आहे. हा 15 विधानसभा मतदारसंघातून आलेला शिवसैनिक आहे.
त्याने विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार लढाई केलेली आहे आणि ती लढाई जरी तो हरला असला तरी तो जिद्द हारलेला नाही. तो जिद्दीनं परत पुढल्या लढाईसाठी सज्ज झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर आणि मार्मिक शब्दात आदरणीय राऊत साहेबांनी ही गोष्ट आपल्याला पटवून दिली आहे की जम तक पक खत्म नहीं होती जब तक जीत हमारी नहीं होती. आणि अर्थातच यशाचं हे जे गुपित आहे ते आपल्या सगळ्यांसमोर उघडण्यासाठी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या कुटुंबाचं, या संघटनेचं नेमकं पुढचं धोरण काय असेल यासाठी तमाम नाशिककर आज इथे उत्सुक आहेत. मी आदरणीय उद्धव साहेब यांना विनंती करेन की आपण नाशिककरांना संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचा. उपस्थित सर्व लढवय्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दिवसभर आपलं शिबिर सुरू आहे आणि आपण म्हणालात तसेच सर्वजण तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहताय किंवा पाहत होतात ना रे. आता त्याला दोन कारणं आहेत. एक तर माझं भाषण ऐकायला खरंच आतुर असाल किंवा माझं भाषण शेवटचं आहे आणि हे झाल्यानंतर आपण सुटणार आहोत. त्याच्यामुळे वाट कशाचं आहे म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी बघत होतात मला नाही माहिती. भाषणाची ना तुम्हाला खरंच धन्यवाद देतो, कारण मगाशी शिवसेना प्रमुखांचं मनोगत तुम्ही ऐकलत. मी तर भाग्यवान आहे, मला मा आणि बाळासाहेबांसारखे आई वडील लाभले आणि त्यांनी माझ्या पाठीशी तुमच्यासारखी जी पुण्याई उभी करून ठेवले याच्यासारखं भाग्य हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. कारण सत्ता असली का सगळे तिकडे जातात, इथं जगराटी आहे. पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावान आणि तो खरा आपला सोबती असतात. कारण सत्यनारायणाची पूजा असली का तीर्थप्रसादाला सगळेच जातात, तसे सगळे जात आहेत, जाऊ द्या. पण तुमच्यासारखे खरोखर ज्याला आपण वाघाचे छावे म्हणू असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्यासोबत आहे, त्याचा मला अभिमान आहे. उन्हाळा तर तापलाय, खूप गरम झालाय महाराष्ट्र, रेकॉर्ड ब्रेक. आणि शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला आठवत आहे की ज्या वेळेला अशा उन्हामध्ये सभा व्हायच्या, म्हणजे आता तर आपण हॉलमध्ये आहोत, AC कमी पडतोय, उन्हातानाच्या मोर्चात किंवा सभेमध्ये शिवसेना प्रमुख म्हणायचे की जमीन तापले, वरनं सूर्य आग ओकतोय, पण मधली तुमची डोकी नुसती उन्हाने नाहीत तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तापलेत की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण नाहीतर गरम असे सगळेच होतात हो. विचाराने किती तुम्ही तापलायत हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती उद्या आपलं भविष्य आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा ही ठरवणार आहे. ही दिशा आपण ठरवणार, हे गद्दार नाही ठरू शकत. हा सगळा जो काही इतिहास आपण मगाशी मी येताना मुंबईचा पवाडा ऐकत होतो, माझी मैना गावाकडे राहिली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे? किती 2-3 हात उभे फक्त राहिले असतील. तो आकडा आहे 105 हुतात्म्यांचा, हा सरकारी आकडा आहे. पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला तुलसी गबार्ड, तसंच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया झिंकिन.